नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. दिवाळीनिमित्त गरजूंना 100 रुपयात वस्तू वाटप केलं जाणार आहे. मात्र अद्यापपर्यंत अनेक भागांमध्ये या वस्तू पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे या योजनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. तसंच राज्यात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात थेट लढत आहे. दरम्यान शरद पवार, आशिष शेलार यांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी शरद पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर बसल्याचं दिसून आलं. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संदीप पाटील आणि अमोल काळे एकमेकांसमोर आहेत. एमसीएची ही बहुचर्चित निवडणूक नेमकी कशी असेल आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे हे मैदानात आहेत. तर पवार आणि आशिष शेलार गटाचे उमेदवार हे अमोल काळे आहेत. तर सहसचिव पदासाठी दीपक पाटील हे बिनविरोध निवड झालेली आहे त्यांची, आणि सचिव पदासाठी तिहेरी लढत होणार आहे. कोषाध्यक्ष पदासाठी तिहेरी लढत होणार आहे. तर आज कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यात थेट लढत आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमित मोडक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित, एमसी अध्यक्षपदाची आज निवडणूक कोण बाजी मारणार, काय सविस्तर अपडेट? एक प्रकारे बघायला गेलं तर ही एक प्रकारे अनौपचारिकच निवडणूक म्हणायला पाहिजे आता, कारण जवळपास या निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे. संदीप पाटील यांनी आपली उमेदवारी जरी मागे घेतली नसली तरी एक शरद पवार आणि आशिष शेलार जेव्हा हे पॅनल एकमेकाच्या सोबत आलं त्याच वेळेस एमसीए इलेक्शनचा निकाल हा पूर्णपणे लागलेला आहे अशी चर्चा सध्या वर्तुळात आहे. आपण जसं बघितलं की काल जशी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि त्यामध्ये पूर्वीपासून सगळ्यांना माहित होती की मल्लिकार्जुन खरगे यांचाच विजय होईल, तरी ती औपचारिकता म्हणून जो काही असतो तो पार पाडला गेला. तसंच आता एमसीए बद्दल झालेलं आहे. एक आशिष शेलार आणि शरद पवार यांचंच एमसीएच्या पूर्ण मतदार जे आहे त्याच्यावर याच गटाचं वर्चस्व आहे. संदीप पाटील जे माजी क्रिकेटपटू आहे त्यांना पूर्वी एक प्रकारे आश्वासन देण्यात आलं होतं शरद पवारांकडून की त्यांना त्यांचं समर्थन मिळेल आणि ते उमेदवार असतील शरद पवार पॅनलचे. परंतु बदलत्या घडामोडीसोबत राजकारण बदलत गेलं आणि संदीप पाटील यांना ते समर्थन मिळालं नाही. ते एक प्रकारे हे मान्य करायला पाहिजे की संदीप पाटील यांनी आपली उमेदवारी मागे न घेता लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे एमसीच्या इतिहासात ही अशी एक दुसरी निवडणूक आहे जिथे राजकारणी विरुद्ध एक प्रकारे क्रिकेटपटू अशी लढत होताना दिसली होती. जशी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांची लढत झालेली होती, परंतु त्यावेळेस पण राजकारणी जिंकले होते आणि आज पण जवळपास एक प्रकारे तोच निकाल निश्चित आहे. फक्त आपल्याला संध्याकाळी 5 ते 6 वाजण्याची वाट बघायला. निश्चितच. अमित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे आणि सर्वपक्षीय अनेक दिग्गज हे मैदानात उतरलेले आहेत. कालच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक वानखेडेवर झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारमधून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी प्रवास केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
आज होणाऱ्या MCAच्या निवडणूक मतदानासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे मतदान करणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, MCA निवडणुकीची ही रणधुमाळी आपण पाहतोय। अगदी बरोबर आहे। देशातील एक प्रतिष्ठित अशा संघटनेची निवडणूक होत आहे, त्यासाठी आज मतदान होणार आहे। संध्याकाळी 3 ते 6 या दरम्यान हे मतदान होणार आहे। त्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत सर्व निकाल जो आहे तो हाती येणार आहे। सर्वांचं लक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या आज होणाऱ्या मतदानाकडे लागलेलं आहे आणि या मतदानामध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच तेजस ठाकरे हे MCAचे मतदार आहेत। त्यामुळे हे देखील आज होणाऱ्या मतदानासाठी मतदान करण्यासाठी येण्याची शक्यता जी आहे ती राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे। अतिशय प्रतिष्ठित अशी ही निवडणूक आहे। कालच जेव्हा सर्वपक्षीय बैठक झाली त्या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारमधून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी जेव्हा प्रवास केला वानखेडे स्टेडियम ते सिल्वर ओक, या प्रवासादरम्यान खूप मोठी रणनीती जी आहे मतदानाची ती ठरल्याचे देखील सांगण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच आता जसं आपल्या प्रतिनिधी अमित मोरग यांनी सांगितलं की ही फक्त आता एक औपचारिकता राहिलेली आहे। शरद पवार पॅनल आणि त्याचबरोबर आशिष शेलार पॅनल यांचं एकत्रित संयुक्तरित्या पॅनल आहे आणि ते पॅनल या बैठकीमध्ये या विजय कसं होईल याची रणनीती जी आहे ती ठरलेली आहे। आणि आजची प्रतिष्ठित निवडणूक जी आहे ती संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे, कारण देशातली सर्वात श्रीमंत संघटना म्हणून MCA कडे पाहिलं जातं आणि क्रिकेटसाठी देखील अत्यंत महत्वाची अशी संघटना आहे, कारण सर्वाधिक खेळाडू जे आहे ते मुंबईतून जात असतात। त्यामुळे मुंबईकडे सर्वांचं लक्ष असतं आणि आज होणाऱ्या या मतदानामध्ये कोण विजयी होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळाले। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली। आम्ही दोघं सोबत आहोत, त्यामुळे थोडी थोडी बॅटिंग आम्हालाही येते। संधी मिळाली की बॅटिंग करत असतो। नुकतीच 3 महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली। सर्वांच्याच आशीर्वादानं ही मॅच आम्ही जिंकली, अशी टोलेबाजी यावेळी शिंदे यांनी केली। आम्ही दोघं आता सोबत आहोत, आशिषजी दोघंही आम्ही आहोत, त्यामुळे थोडी थोडी बॅटिंग आम्हाला पण येते। कुठे संधी मिळाली की बॅटिंग करतो। 3 महिन्यापूर्वी आम्ही एक बॅटिंग केली थोडीशी। आम्ही सगळ्यांच्याच आशीर्वादाने ती मॅच जिंकली आहे। आशीर्वाद कोणाचे उघडपणे होते, काहींचे हातून होते, मनापासून होते, मी काय नाव घेत नाही। महाराष्ट्राला एक वेगळं देशामध्ये एक वेगळं स्थान आहे महाराष्ट्राचं। आपली एक संस्कृती आहे, आपली एक परंपरा आहे आणि ती जपण्याचं नेहमीच पवारसाहेब प्रयत्न करत असतात। आणि मग ते त्यावेळेस त्यांचं मग ते राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते त्यांचं मत व्यक्त करत असतात आणि आम्ही सगळे त्यांचं किती काही म्हटलं तरी आपण त्यांच्या अनुभवासमोर त्यांचा खूप मोठा दांडगा अनुभव आहे। त्यांनी राज्याचं नेतृत्व केलंय, देशामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय आणि त्यामुळे नक्कीच काही वेळेस जे काही टाळता येईल ते टाळणं आवश्यक असतं। शेवटी हे सरकार आपलंच आहे, जसं सर्वसामान्यांचं आहे तसं क्रिकेट प्रेमींचं पण आहे, खेळाडूंचं पण आहे, सगळ्यांचं आहे। त्यामुळे सरकार नक्की याच्यावर सकारात्मक निर्णय घेणार। आपल्या इथे जी सिक्युरिटी पुरवली जाते त्या संदर्भात जे काही 10 कोटी रुपयाचं बिल वगैरे रेस झालेलं आहे, तसं मागच्या काळात आम्ही कधी वसुलीला आलोच नाही। म्हणजे आधीचं सरकार होतं, त्याच्या आधी मी होतो मुख्यमंत्री किंवा त्याच्या आधीच होतं, कधीच कोणी वसुली करायला आलं नाही। पण तरी देखील पवार साहेबांना ते आपल्या बॅलन्स शीटवर नको आहे आणि म्हणून मी निश्चितपणे पवार साहेब आपल्याला आणि MCAला या ठिकाणी आश्वस्त करतो की सगळी कायदेशीर कारवाई पूर्ण करून हे बिल रद्द करण्याचं काम हे आम्ही करू। शिंदे साहेब व्हाईस प्रेसिडेंट, राजेश शास्त्री शिंदे होते।
आणि नुसते शिंदे नव्हते, तेच प्रेम नव्हते. त्यांनी भारताचा विजय वचन आणि विजय हजारांच्या टीममध्ये त्यांचं नाव सदू शिंदे, आणि सदू शिंदे इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज, इंडिया वर्सेस इंग्लंड, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया या सगळ्या मॅचेसमध्ये स्पिनर म्हणून त्यांचा अतिशय लौकिक होता. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सुद्धा खेळले, वडोदराच्या वतीने सुद्धा खेळले, आणि ते शिंदे होते. आणि शिंद्यांची मुलगी पवारांची बायको आहे, त्यामुळे शिंद्यांना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याची गांभीर्याने विचार हा त्याला योजित ठिकाणी विनंती करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजपकडून मुंबईमध्ये भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आपण यांना पाहिलत का, शोधून आणणाऱ्याला 11 रुपये बक्षीस, अशा आशयाचे बॅनर माहीम परिसरात लावण्यात आलेले आहेत. भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप एकंदरीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. बातमी पालघरमधून. पालघरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. बोईसरमधील नवापूर नाका इथे असलेल्या शाखा कार्यालयावर दोन्ही गटांनी दावा केला असून यामुळे काल मध्यरात्रीच्या सुमारास बोईसरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काही कार्यकर्त्यांनी या शाखेमध्ये प्रवेश करत अपंगांना मारहाण करून 25,000 रुपयांची रोकड चोरी केल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडून करण्यात आला आहे. तर काल मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही गटात वाद झाल्यानं शाखा आणि बोईसर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून बोईसर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. एक मनोज संखे आणि इतर एक विजय प्रसाद म्हणून आहेत आणि आणखीन असे 7-8 मुलं होती. त्यांनी शाखेमध्ये येऊन त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट्स होते, जे आमचे नोंदणीचे पत्र होती, बाकी शाखेची जे अधिकृत नोंदणी आहे किंवा त्यांचे विकलांगचे पत्रव्यवहार आहेत, असे जे काय डॉक्युमेंटरी होती ती सर्व त्यांनी तोडफोड केली. फाईल नेल्या. त्यात काही आमचे नोंदणीच्या वेळेस आम्ही फी आकारतो 100 रुपये 200 रुपये अशा पद्धतीने काही पैसे होते. माझेही काही तिकडे लिक्विड कॅश होती. अशी त्यांना मारहाण करताना ती त्यांच्याकडून काढून घेतली. मुंबईतल्या अनधिकृत स्टुडिओ विरोधात आता पालिकेनं धडक कारवाई सुरू केलेली आहे. मढ इथल्या स्टुडिओवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरातील इतर अनधिकृत स्टुडिओची माहिती मागवण्यात आली होती. यासंबंधीचा एक अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर करण्यात आलाय. मढ, मार्वे आणि एरंगळ इथल्या स्टुडिओतील बांधकामाबाबतचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईतल्या अनधिकृत स्टुडिओ विरोधात पालिकेनं धडक कारवाई सुरू केलेली आहे. मढ इथल्या स्टुडिओवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता शहरातील इतर अनधिकृत स्टुडिओची माहिती मागवण्यात आली आहे आणि यासंबंधीचा एक अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सादर करण्यात आलाय. मढ, मार्वे आणि एरंगळ इथल्या स्टुडिओतील बांधकामाबाबतचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता अनधिकृत स्टुडिओवर हातोडा पडणार हे निश्चित झालंय, कारण याबाबतचा अहवाल पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. 100 कोटींच्या खंडणीचं वसुली प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेले अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात सीबीआयकडून आज युक्तिवाद करण्यात येणार आहे. अनिल देशमुख हे गेल्या 11 महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये आहेत. त्यांना ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टानं गेल्या आठवड्यात दिलासा दिला, पण सीबीआयनं त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केलाय.
आणि आता एक मोठी बातमी, पीएफआय संघटनेवर बंदी घालूनही अजूनही त्यांच्या कारवाया या सुरूच आहेत. पीएफआयचे कार्यकर्ते पनवेल इथे बैठक घेत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती आणि यानंतर तातडीनं कारवाई करत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दहशतवाद विरोधी पथक करतंय. आणि आता पावसासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. तिकडे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 3 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला असून कोपरगाव, राहता, श्रीरामपूर आणि राहुरी या तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. रात्रभर झालेल्या पावसानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे, आनंदवाडी आणि झगडे फाटा या गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं प्रशासनाकडून मदत कार्य सध्या सुरू आहे. बारामती शहराला देखील पावसानं झोडपून काढलंय. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं. भिगवण रोडवर पाणी साचलं आणि ओढे नाल्यांचं पाणी हे रस्त्यावर आल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. तर शहरातून वाहणारी कुऱ्हा नदी दुथडी भरून वाहते. शिंदे फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. दिवाळी आणि झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीनं मदत करा असे आदेश आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला दिलेले आहेत. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आणि त्याची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच सरकारने घेतलेला आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे झालेलं जे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, पिकांचं नुकसान आहे, त्याचे पंचनामे युद्ध पातळीवर तातडीने करावेत आणि त्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारचे निर्देश प्रशासनाला दिलेत. प्रशासनाने त्याची तातडीने अंमलबजावणी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. आणि आता सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात 1 लिटर खाद्यतेलाच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीमध्ये खाद्यतेलांना मागणी वाढल्यानं खाद्यतेलांच्या दरात तेजी आलेली आहे. तर दिवाळीमध्ये खाद्यतेलांच्या मागणीत मोठी वाढ होते आणि मागणीच्या तुलनेत खाद्यतेलांची आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात खाद्यतेलाच्या 15 लिटर डब्याच्या दरात 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 1 लिटर डब्याच्या किमतीमध्ये 10 रुपयांनी वाढ झाली आहे. तर 15 लिटर डब्याची किंमत ही 100 ते 150 रुपयांनी वाढली आहे. सूर्यफुलाचं तेल 150 ते 200 रुपयांनी आता महागलेलं आहे. घाऊक बाजारात सोयाबीन तेलाचे दर देखील वाढलेत. 15 लिटर सोयाबीन तेलाच्या डब्यामागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. तर सरकी तेलाच्या दरात 100 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि शेंगदाणा तेलाचे दर मात्र सध्या स्थिर आहेत. पाम तेलाचे दर वाढलेत आणि वनस्पती तुपाच्या दरात 50 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार हे मात्र नक्की. आणि आता एक चिंता वाढवणारी बातमी आहे. कोरोना विषाणूच्या 3 नव्या व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं खळबळ उडाली आहे. राज्यात XBB या व्हेरियंटचे 18 नवे रुग्ण आढळलेत. तर BQ1 आणि BA2320 या व्हेरियंटचा प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. नव्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना विषाणूचा फैलाव आणखी होण्याची शक्यता आहे. इन्साकॉक प्रयोगशाळांच्या ताज्या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यात XBB या व्हेरियंटचे एकूण 18 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 13 रुग्ण हे पुण्यातले आहेत. तर नागपूर आणि ठाणे इथे प्रत्येकी 2 आणि अकोला येथील 1 रुग्ण आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 418 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झालाय. दिवाळीचा सण लक्षात घेता राज्य सरकारनं ओमायक्रॉनच्या XBB या व्हेरियंटसाठी अलर्ट जारी केलेला आहे. तर दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राशिवाय सध्या केरळमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढतोय.
सीमेवर सातत्यानं कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानवर जरब बसवण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस उभारण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिफेन्स एक्स्पो 2022 मध्ये डीसा एअरबेसची पायाभरणी करण्यात आली. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा इथे 2 वर्षात एअरफोर्स स्टेशन बनून तयार होईल आणि गुजरातच्या भुजमध्ये आधीच एअरफोर्सचा एअरबेस आहे. केंद्र सरकारनं नवीन एअरबेस उभारण्याचा निर्णय 2020 मध्ये घेतला होता आणि यासाठी सुमारे 1000 कोटी रुपये खर्च येईल. नवा डीसा एअरबेसच्या रनवेवर बोईंग C-17 ग्लोब मास्टरसह नवीन आधुनिक लढाऊ विमानांचं परीक्षण आणि सराव करण्यात येणार आहे. डीसा एअरबेस हा खास का आहे त्यावर एक नजर टाकूया. दक्षिण पश्चिमी एअर कमांडसाठी हे मोक्याचं स्थान आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या सुरक्षेसाठी हे एअरबेस महत्त्वाचं आहे. एअरबेस बांधण्यासाठी 1000 कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर हवाई दलाच्या ऑपरेशनल रेंजमध्ये याचा विस्तार आहे. भारत पाकिस्तान सीमेपासून फक्त 130 किलोमीटर अंतरावर हे डीसा एअरबेस आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.